श्री स्वामी समर्थ. मैत्रिणींनो, तुम्ही एक गोष्ट नोटीस केली आहे का, की ज्या वेळी आपण घरातून बाहेर पडतो त्यावेळी स्वामी सतत आपल्यासोबतच आहेत. तर याचे काही भास आपल्याला होतात. त्याचबरोबर मैत्रिणींनो, काही संकेत आपल्याला मिळतात. तर ते संकेत काय आहेत? तर मैत्रिणी, आपण कधी घरातून बाहेर पडल्याच्या नंतर नक्की लक्ष द्यायचं, की एखाद्या हॉटेलवर तरी आपल्याला स्वामींचं नाव दिसतं, एखाद्या दुकानावर तरी आपल्याला स्वामींचं नाव दिसतं. त्याचबरोबर एखादी गाडी समोरून गेली तर त्या गाडीच्या पाठीमागे लिहिलेलं असतं, श्री स्वामी समर्थ, भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे. त्याचबरोबर स्वामींचा एखादा फोटो असतो. तर मी नक्कीच तुम्ही लक्ष द्या, की बाहेर गेल्याच्यानंतर आपल्याला कुठेतरी स्वामींचं दर्शन नक्कीच होतं आणि त्यातूनच लक्षात येतं, की सतत स्वामी आपल्यासोबतच आहेत. आणि मग हा फोटो किंवा हे जर नाव स्वामींचं जर पाहिलं तर मनाला इतका आनंद होतो. खरंच खूप छान वाटतं मैत्रिणींनो. कधी-कधी तर असं असतं, की आपल्या मनात काही विचार चाललेले असतात, काही प्रश्न असतात, की त्याचे उत्तर आपल्याला माहीत नसतात. त्याचबरोबर बऱ्याच दुविधा मनस्थितीत आपण कधी-कधी असतो आणि त्यावेळी 100% नक्कीच आपल्याला स्वामींचा फोटो किंवा स्वामींचं नाव समोर दिसलं जातं. तर मित्रांनो, हा योगायोग नाही, तर हा निव्वळ योगायोग नसून नक्कीच स्वामी आपल्यासोबत आहेत, तर याची ही प्रचिती आहे. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही स्वामींच्या सेवेत या, स्वामींची सेवा करा आणि स्वामींचा हात धरून स्वामी आपला हात धरल्याच्यानंतर एकदा कायम आपल्यासोबतच राहतात. कधीच ते आपल्याला एकटं सोडत नाहीत आणि एकटं पडूही देत नाहीत. त्यामुळे मित्रांनो, नक्कीच तुम्ही बाहेर गेल्याच्यानंतर अनुभव घ्या, की स्वामी आपल्यासोबत आहेत. याचे बरेच आपल्याला गोष्टी पाहायला मिळतात, की जेणेकरून की आपल्या लक्षात येतं, की सतत स्वामी आपल्या सोबतच आहेत. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.